सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात असलेल्या अनधिकृत फुलं दुकानांवर महापालिकेने कारवाई केलेली आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिराने तक्रार केल्यानंतर महापालिकेने ही धडक कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मनाली, सिद्धिविनायक मंदिराच्या आतमधील परिसरामध्ये अनधिकृत जी फुलं विक्रेत्यांची दुकानं होती, या दुकानांवरती महानगरपालिकेकडून आता तोडक कारवाईला जी आहे सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 3 दुकानांवरती तोडक कारवाई झालेली आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं महापालिकेला तक्रार करण्यात आली होती की सिद्धिविनायक न्यास मंदिरा परिसरामध्ये जी अनधिकृत दुकानं उभी करण्यात आलेली आहेत यांच्यावरती तोडक कारवाई करण्यात यावी, आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आता महानगरपालिकेकडनं या ठिकाणी तोडक कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे, आणि यामध्ये 3 दुकानांवरती आतापर्यंत कारवाई झालेली आहे। म्हणाली ओके विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मंदिर प्रशासनाने तक्रार केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात असलेल्या अनधिकृत फुल दुकानांवर महापालिकेने कारवाई केलेली आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिराने तक्रार केली आणि त्यानंतर महापालिकेने ही धडक कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, तर सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात असलेल्या अनधिकृत फुल दुकानांवर महापालिकेने कारवाई केलेली आहे। बुलडोझर चालवत ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे।